मुंबई महापालिकेचा कारभार आता पूर्णपणे पेपरलेस आणि हायटेक करण्यासाठी प्रशासनाने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत। पालिका सभागृह तसंच विविध समित्यांच्या विषयपत्रिका आता हार्ड कॉपी ऐवजी थेट पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। यासाठी महापालिकेच्या सर्व 237 नगरसेवकांना अवघ्या महिन्याभरात टॅबचं वाटप केलं जाईल अशी माहिती तंत्रज्ञान विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे। टॅबद्वारे नगरसेवकांना सर्व अहवाल अन्य माहिती तात्काळ मिळणार असल्यानं ॲपल कंपनीचे टॅब खरेदीची प्रक्रिया आयटी विभागाच्या माध्यमातून सुरू केली आहे। दरम्यान किशोरी पेडणेकर यांनी याचा विरोध केला आहे। या सगळ्याची चर्चा महापालिकेच्या सभागृहात होऊ शकते। प्रस्ताव आयुक्त आणतात, महापालिका त्याला आणि स्थायी समिती मंजूर देत असते। आणि टॅबचा विषयापुरता जर मुद्दा असेल तर मला असं वाटतं की तंत्रज्ञानाच्या आधारावरची कार्यपद्धती विकसित करणं ही काळाची गरज आहे। तंत्रज्ञानाच्या वापराला जी गॅजेट्स लागतील ते उपलब्ध करून देणं हे तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे। आणि त्यामुळे तंत्रज्ञान आधारित कार्यपद्धती जर सर्वपक्षीय होत असेल तर ती उधळण म्हणावी का याची चर्चा सभागृहात होईल। प्रत्येक आठवड्याला यांच्या सुपीक डोक्यातून मुंबई कशी लुटायची, टेंडर कसे भरायचे एवढंच येतंय का असं आता वाटायला लागलेलं आहे। कारण नसताना अनेक ठेवी मोडल्या गेल्या आहेत। 91,000 ठेवी 2022ला सोडून सगळे आम्ही गेलेलो होतो। आल्यानंतर कितीतरी 1000 करोड ठेवी मोडल्या गेल्या। त्यामुळे मला वाटतं आत्ता सर्वांना टॅब द्यायची गरज नाही। जसं चाललंय तसं चालवा। त्याच्यानंतर पहिल्या ठेवी ज्या मोडल्या गेल्या आहेत त्या वाढवून दाखवा आणि मग बोलू आपण टॅबवर। विषयपत्रिका हार्ड कॉपी ऐवजी नगरसेवकांना नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळण्यासाठी आता 237 नवे ॲपल टॅबच्या खरेदीची चर्चा जोरात सुरू झाली आहे। दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर मागील आठवड्याभरातच सतत दोनदा थेट मुख्यमंत्र्यांकडून फटकार झाल्यानंतरही पुन्हा नव्यानं अशा वाढीव खर्चाची तरतूद कशासाठी हा प्रश्न उपस्थित होतोय। आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। शिल्पा, खरं तर वारंवार सत्ताधाऱ्यांकडून आता ही खर्चाची उधळपट्टी होते का असा प्रश्न कुठेतरी निर्माण होतोय। पण त्याचवेळी हे आयुक्त करतायत, आम्ही त्याला पाठिंबा देतोय असंही सत्ताधारी म्हणतायत। पण विरोधक आक्रमक झाले आहेत। नेमकं काय घडतंय? ऋषी, खरंय आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा भाजपची सत्ता आली आणि सत्तेत आलेल्या पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत आपण पाहतोय वेगवेगळ्या विषयांवरतून सत्ताधारी हे चर्चेत आलेले पाहायला मिळतात। आणि आता जर आपण पाहिलं तर गाड्यांचा प्रस्ताव होता, त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे यांच्या बंगल्याच्या बाहेरचं जे काम आहे त्यावरून देखील चर्चा रंगली। आणि आता पुन्हा एकदा ह्या टॅबवरून मुंबई महानगरपालिकेची चर्चा रंगलेली पाहायला मिळते। त्यात विरोधकांनी देखील विरोध केलेला आहे। विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा जो कारभार आहे तो पूर्णपणे कागदमुक्त म्हणजे पेपरलेस करण्याचं ज्या हालचाली आहेत त्यांना वेग आलेला पाहायला मिळतोय। पालिका सभागृह तसेच विविध समित्यांच्या विषयपत्रिका आता हार्ड कॉपी ऐवजी थेट पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जातील अशी चर्चा देखील रंगलेली आहे। आणि तशी माहिती देखील समोर आलेली आहे। मुंबई महानगरपालिकेचे आपण जर पाहिले ते 237 नगरसेवक आहेत आणि अधिकचे नामनिर्देशित जे 10 सदस्य आहेत त्यांना मासिक सभेतील विषयांचे जे प्रस्ताव असतात ते समित्यांच्या पटलावर विषयांचे नक्कीच एकूणच सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडनं सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा एक मुद्दा मिळाला एवढं नक्की। धन्यवाद शिल्पा तुर्तासे अपडेटबद्दल।